नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 28. या प्रकरणात सद्गुरूच्या वियोगानंतरची पंतांची भूमिका आपण पाहणार आहोत. बाळप्पा श्रीशैल यात्रेहून परत येण्याची मुदत टळून गेल्यावर जसजसा अधिकाधिक काळ लोटत चालला तसतशी त्यांच्या शिष्यांची निराशा बळावत चालली. बेळगावमधील पंतांचे तरुण गुरुबंधू म्हणजे गोपाळ भागोजी कोप, कृष्णा परशुराम, व्यंकटेश जुने बेळगावकर वगैरे स्नेही मंडळी, त्याचप्रमाणे गणपतराव, चिंतोपंत, हनुमंतराव वगैरे आप्त मंडळी आणि चन्नबसप्पा उर्फ शिवाय नमः यांच्यासारखी भाविक मंडळी पंतांना आपला पुढारी समजून त्यांच्या नेतृत्वाखाली सद्गुरूचं भजन पूजन करू लागले. बाळप्पा गेल्यापासून या गुरुबंधूंना परस्परांबद्दल विशेष ओढा वाटू लागला आणि अनिमित्त बंधुप्रीतीचा अपूर्व अनुभव येऊ लागला आणि त्यांची अंतःकरणं एका गुरुप्रेम रज्जूनं निगडीत झाली. पंत आणि त्यांचे गुरुबंधू या सर्वांची स्थिती वरील प्रमाणे झाली खरी, पण पंतांना सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे विद्याभ्यास पुरा करून प्रपंचात राहूनच अवधूत मार्ग पुढं चालवण्याचं म्हणजेच अज्ञ जनबोधाचं कार्य करायचं असल्यामुळे त्यांना सद्गुरूच्या वियोगानं होणारं दुःख आवरून पुढला विचार करणं भाग झालं. तसंच त्यावेळी त्यांच्या ठिकाणी जे गुण उत्कटतेने वसत होते आणि ज्यामुळे त्यांनी त्या वियोग दुःखाला बराच आळा घातला ते अत्युत्कट गुरुभक्ती, तीव्र ज्ञानलालसा, वीर विरती, विवेक जागृती, गुरुनामाचा छंद आणि गुरुभजनी अवीट गोडी, गुरुवचनी अढळ विश्वास, उज्ज्वल कर्तव्यनिष्ठा, अध्ययन आणि अध्यापन यांची हौस आणि उद्योगप्रियता याच गुणांचा पंतांच्या पुढील आयुष्यक्रमात विकास होत गेल्यामुळं इथं म्हणजे या चरित्ररूपी मंदिरात प्रवेश करताना उंबरठ्याशीच वाचकांना त्यांची थोडीशी ओळख करून दिल्यास बरे होईल असे वाटल्यावरून पंतांच्याच वचनांच्या आधारे त्यांचं थोडक्यात दिग्दर्शन करत आहोत. सद्गुरू भक्ती. बालमुकुंद आणि दत्तू यांची प्रथम भेट कशा रीतीनं झाली आणि तेव्हापासून ते श्रीशैल यात्रेला जाईपर्यंत त्यांचा संबंध कसा आला आणि काय काय प्रकार झाले या संबंधीची सविस्तर हकीकत यापूर्वी आलेलीच आहे. बालमुकुंद हे ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि शिष्य प्रबोधनी समर्थ असे सद्गुरू आहेत आणि आपण प्रणिपात, प्रश्न, अगर सेवा यापैकी कोणत्या तरी मार्गानं अगर अन्य रीतीनं त्यांची कृपा संपादून त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा ही कल्पना दत्तूच्या ध्यानी मनी अगर स्वप्नीही नव्हती. त्यानं गडूला लिहिलेल्या पत्रातील मजकूर कानी पडताच त्यांनी त्याला उशाप दिला आणि आपल्या ठिकाणचं पूर्णत्व देऊन त्याला अवधूत मार्ग पुढं चालवण्याची आज्ञा केली. त्यामुळे बालमुकुंदांकडे जाताना दत्तूच्या अंतःकरणाची जी स्थिती होती तिला काय नाव द्यावं, अगर नवविधा भक्तीच्या कोणत्या चौकटीत बसवावं हे काहीच समजत नाही. आणि आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे जे भगवत भक्तांचे 4 वर्ग श्रीमद भगवद्गीतेत सांगितले आहेत त्यापैकी कोणत्या वर्गातला तो त्यावेळी होता हेही सांगता येत नाही. फार तर त्याच्या ठिकाणच्या भक्तीला आत्मनिवेदन भक्ती म्हणता येईल, पण त्याचं आत्मनिवेदन अथवा आत्मार्पण हे त्यानं आपण होऊन केलेलं नव्हतं, तर ते सद्गुरूने करवून घेतलेलं होतं आणि ते पुढं स्वानुभवानं स्थिर व्हायचं होतं. तसंच सद्गुरु कृपेनं त्याला अद्वैत बोधाचा अनुभव आल्यामुळं त्याला ज्ञानी भक्त म्हणण्यास हरकत नाही. पण त्याच्या ठिकाणचं अद्वैत ज्ञान पक्वदशेला यायचं होतं आणि त्याचं ज्ञान आणि भक्ती ही दोन्हीही
एका सद्गुरुकृपेचीच लेकरं होती, म्हणजे ती सद्गुरूचीच देणगी होती. या भक्ती सा परा अनुरक्तिरीश्वरी, अशी नारद भक्तिसूत्रात भक्तीची जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येप्रमाणे भक्ती म्हणजे ईश्वरावर निरतिशय प्रीती होय. किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर भक्ती म्हणजे भगवंतासंबंधी आवड किंवा त्याच्याकडं चित्ताचा ओढा असं म्हणता येईल. कोणत्या का निमित्तानं होईना मनुष्याच्या अंतःकरणाला भगवंताकडं ओढ लागणं, याला आपण सामान्यतः भक्ती म्हणतो. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.